म्हणजे आता जरी त्याने मला चोर म्हणून ओळखलं असेल तरी तो चोर अभिनेता. मी राजश्री मराठीच्या प्रेक्षकांना नाराज करणार नाही, जे आहे ते खरंच सांगणार मी तुम्हाला. कधीतरी सेटवर बोलून दाखवीन. आणि या सगळ्यामुळे आम्हाला हा अजिबात आवडत नाही. यात काही चिठ्ठ्या आहेत ज्यात तुम्ही प्रत्येकाने एक एक चिठ्ठी घ्यायची आहे. 3 चिठ्ठ्या असतील, चोर, पोलीस आणि आई. ज्या चिठ्ठीमध्ये आई असेल त्या आईने सांगायचं की मी आई आहे, आणि की मी आई आहे, आणि आईचा टास्क असा आहे की आईने चोर ओळखायचा आहे. समजा आईने जर चोर नाही ओळखला किंवा तो चुकीचा ओळखला तर मग आईने विचारायचं की सांगा मला तुमच्यापैकी पोलीस कोण आहे. मग पोलिसांनी आणि आई या दोघांनी मिळून चोर ओळखायचा आहे. आणि मग जो कोणी चोर असेल तर त्या चोराला आई किंवा पोलीस म्हणजे दोघांनी ओळखलं तर दोघे मिळून शिक्षा देतील, आणि पहिल्याच फेरीत जर आईने ओळखलं तर आई चोराला शिक्षा करेल. रेडी. आपली चिठ्ठी शेजारी दाखवू नका. आणि चिठ्ठ्या दाखवू नका. हा आम्ही इतके बाजूबाजूला. नाही ठीक आहे, मी असं असं बघेन, मी इकडे बघेन. घ्या तुमची चिठ्ठी घ्या. झाल्या सगळ्यांच्या चिठ्ठ्या पाहून. बंद करून काय. आता आई कोण आहे? मी आहे आई. वा. जिताई. आता जिताई पुढे टास्क आहे की चोर ओळखायचा आहे. चोर ओळखायचा आहे. प्रत्येकाने काय करायचं? नाही, आता आई चोर ओळखणार. जर आईने चोर चुकीचा ओळखला तर मग आई विचारणार की पोलीस कोण आहे, आणि मग पोलीस दोघांनी मिळून ठरवायचं चोर कोण आहे. किती चान्स मिळणार? एक चान्स ना, एकदा एक चान्स चोर ओळखायचा. एका नजरेत ओळखेल तो. एकच चान्स. तुमच्या दोघांकडे नजर आहे त्याची. इकडे कुठेतरी चोर असणार. प्रार्थना आहे चोर. कारण 2 वाक्य अधिकची बोलली, ती काही गरज नव्हती. एकच चान्स मिळणार. एकच चान्स मिळणार ना, म्हणजे मग परत नाही ना असं वगैरे त्याची. जर ते नसेल तर काय, मग मी शिक्षा द्यायची? नाही. नाही नसेल तर नसेल तर नाहीये चोर. नाही आहे चोर. मग आता पोलीस कोण आहे? पोलीस कोण आहे त्यांनी सांगायचं. की पोलीस आहे. कोण आहे? मग पोलीस. आपण चोराला ओळखायचं. आता पोलीस कोण आहे पोलिसांनी सांगायचं. सांगायचं ना, मी पोलीस आहे. हा, मी पोलीस. आता आपण चोराला ओळखायचंय. तर शी सेड शी इज नॉट द चोर ना. पण मी खोटं पण बोलू शकते ना, चोर आहे. नाही असं पण आहे. असं नाहीये. असं नाहीये. अच्छा, ओके. खरं सांगा. नाही, मी खरंच नाहीये चोर. खरंच नाहीये. नाही नसणारच, तू एवढं कशाला खोटं बोलशील. आता बघू दे मला. नाहीये. ठीक आहे, चोर या दोघांपैकी कोणतरी यायची तू. अरे मला वाटतं मला वाटतं श्रेयसच आहे चोर. आणि मी पोलीस सांगितलं ना, पोलीस. पोलीस आहेस ना, पोलीस आहे. टीम नाव. पण मग मला असं वाटतं की मग तू त्याचं मन चोरलायस. आमच्या मित्राला आमच्यापासून चोरलायस. ओ म्हणजे एवढा चांगला माणूस चोर. अगं आई. नाही अरे मी अत्यंत दोन जवळचे मित्र एकत्र आले होते पण तुम्ही नाही ओळखू शकलात. नाही कसं आहे माहिती का, मी आई असलो तरी आता ताई नाही. चोर. आता आई आणि पोलीस दोघांनी मिळून ठरवा या चोराला काय शिक्षा द्यायची. शिक्षा काय द्यायची? या चोराला काय शिक्षा द्यायची. ओळखलंच नाही. तरी शिक्षा ही चोरालाच होणार. चोर पळून गेला. चोराला शिक्षा. शिक्षा द्यायची चोराला. नाही असल्या शिक्षा नाही देत मी. काहीतरी चोरानं आपल्या भूमिकेविषयी न सांगता इतरांच्या भूमिकेविषयी नाही, पण काम करत असताना काय पद्धत पाहिली बरं. मग ती दिग्दर्शकाची असेल, ती निर्मात्याची असेल, पद्धत. त्याला शिक्षा म्हणजे बेसिकली शिक्षा असली पाहिजे ना, म्हणजे त्याला थोडं अडचणीत टाकणारं काहीतरी असलं पाहिजे. बरं मग त्याला बाकीच्या आपण जे चौकत आमच्यातली कुठली गोष्ट आवडली नाहीये. ते भाई रीलच रील.
रीलच रील कापले जाणार. अरे नावडती तर म्हणजे हा आता ते त्याला शिक्षा आहे तर सांगू दे त्याला आता कुठली गोष्ट आवडली नाहीये. मी आता पहिलं कोणाचं आठवतंय तिथून सुरुवात करतो. अरे बापरे, आता या सगळ्यांमधली न आवडलेली गोष्ट सांगणं. अभिजित फक्त हे लक्षात ठेव, हे सगळे घरी जाणार. तू इथे बसणार. नाही 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 नाही, मी अगदी जे आहे ते खरं सांगणार. मी राजश्री मराठीच्या प्रेक्षकांना नाराज करणार नाही. जे आहे ते खरंच सांगणार मी तुम्हाला. सुरुवात मी जितेंद्र पासून करेन. हा. नाही पण म्हणजे एक असं नाही रे जितेंद्र आवडणाऱ्या गोष्टी जशा बऱ्याच आहेत, न आवडणारी एक गोष्ट. आता मी त्याच्याबरोबर दुसरा चित्रपट वगैरे करतोय आणि वरचेवर आम्ही इव्हेंटच्या निमित्तानं भेटत असतो. पण काम करताना त्याला लक्षातही नसेल, पण माझं खूप बारकाईनं लक्ष असायचं की एखादा जितेंद्र जोशी सारखा अभिनेता त्याची प्रोसेस काय असेल वगैरे. पण तो ना त्या म्हणजे करेक्ट मी इफ आय एम रॉंग, माझ्यापेक्षा जास्त त्याला जवळून जाणणारे अनेक जण असतील, पण तो चोर अभिनेता आहे. म्हणजे आत्ता जरी त्याने मला चोर म्हणून ओळखलं असेल तरी तो चोर अभिनेता आहे. त्याची अशी प्रोसेस बिसेस अशी, एखादा असतो ना कोपऱ्यात जाऊन त्याचं पाठांतर करत बसेल, कोपऱ्यात जाऊन काहीतरी आपलं करून बघेल. तर तो काही नाही, 2-4 प्रश्न विचारतो, श्रेयस ऐक ना ते थोडं असं अमुक अमुक, किंवा दिग्दर्शकाला अच्छा तुला असं हवंय का, आणि ओके, बाकी गप्पा मार, किस्से सांग, सगळं सेटवरचं वातावरण हसतं खेळतं ठेव, आणि हे करून चला रोल टेक ॲक्शन, आणि तो घुसलेला असतो त्या भूमिकेत. सो हे जे स्विच ऑन स्विच ऑफ आहे ना, ते अर्थात त्याने खूप वर्षांच्या मेहनतीनं त्याच्यातली ती कला डेव्हलप केली असेल, पण इट इज सो स्मूथ की ही त्याच्यातली गोष्ट मला आवडत नाही, कारण ती मला जमायला कदाचित अजून पुढचे अनेक वर्ष लागतील. आणि ती प्रोसेस जाणून घ्यायचा प्रयत्न केल्यानंतर तो इतके सहजासहजी दाखवतही नाही, त्याच्या डोक्यामध्ये ती कॉन्स्टंट चालू असेल. तर ही गोष्ट नाही आवडत मला तुझी. हां, प्रार्थना बरोबर पण मी तिसऱ्यांदा काम करतोय बरोबर. पहिला आमचा चित्रपट जय महाराष्ट्र पटिंडा एकत्र झाली, त्यामुळे तिला मी तेव्हापासून आत्तापर्यंत ओळखतोय. तिची न आवडणारी गोष्ट म्हणजे अशी आहे ना, सेटवर अति सिन्सिअर असते. म्हणजे आव नाही आणत, ती अति सिन्सिअर असते. म्हणजे सर आता मला तुम्ही सांगा, आपण रेडी झाल्यानंतर जर आपलं काम नसेल तर आपल्याला असं वाटतं ना की आपण आपलं व्हॅनिटीमध्ये किंवा त्या AC मेकअप रूममध्ये आपण आपलं बसावं शांतपणे, मेकअपही राहतो, एक आपण आपल्या याच्यात असतो, काय रील्स बघ, आपली कामं कर, फोन कर, खा पी कॉफी आराम कर, जे काय असेल ते. किंवा 2 शॉटच्या मध्ये आपल्याला सांगितलं आता 2 तास वेळ आहे जा, तर बाहेर एक खुर्ची टाकून मॅडम पूर्ण वेळ बसलेले असतात त्या सेटवर. मग त्यांचा शॉट असो नसो, वॉशरूम पुरत्या जातात. मग असं होतं की आपणही तसे सिन्सिअर अभिनेते दाखवायचा प्रयत्न करत असल्यामुळे मग आपणही बसतो शेजारी खुर्ची टाकून. मग असं होतं की खरं तर थोडं आत थांबावं असं वाटतंय मला, पण नको असं नको, ती एकटीच बाहेर बसली असं नको. तर मला ही तुझी गोष्ट नाही आवडत आणि आवडते पण. अभिजितचं खरं तर तू कौतुकच करतोय, पण इतकं वेगळ्या पद्धतीने करतोय की थँक्यू सो मच. मला असं वाटलं तू ते म्हणशील की हिला खूप आता तूच सांगशील. डाएट आणि खूप खायची सवय, कारण अदरवाईज तू सगळ्या इंटरव्ह्यूज मध्ये नाही म्हणतो काय काय खात असते असं नको. तिच्या खाण्याच्या ज्या हॅबिट्स आहेत ना, ती इतकं उत्तम तिचं डाएट पाळते. पण त्या विंडोमध्ये जेव्हा तिला खाणं अलाउड आहे, तेव्हा ती जे काय चमचमीत पदार्थ खाते त्याने आपण डाएट करत असतो तर हलायला होतं रे. असं वाटतं त्या भेळमधला एक घास आपणही खावा, आणि ती देते पण बिचारी सगळ्यांसाठी. असं बराच समज आहे लोकांचा की हिरोईन्स ज्या आहेत ना त्या नको थोडंसंच नको नाही, एवढंच. असं काही नाहीये. हिरोईन्स जेवढं आणि जे खातात ना, हो. कधीतरी सेटवर बोलून दाखवीन. मी प्रयत्न करते असं डाएट करायचा. म्हणजे प्रोड्युसरला फक्त अभिनेते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांचाच मेळ साधावा लागत नाही, ते हिरोईनची भेळ पण साधावी लागते त्याला सेटवर, तिचा मूड चांगला ठेवायला. सो प्रार्थनातली ही गोष्ट मला जरा आवडत नाही. दीप्ती मॅडमचं ना एक गोष्ट अजिबात आवडत नाही मला. म्हणजे आता कसं होतं, सेटवर तुम्ही काम करता, तुमचं पॅकअप होतं, तुम्ही घरी जाता बरोबर, तर ठीक आहे ना, संपला ना दिवस, आता त्या दिवशीचा संबंध संपला. आता दिग्दर्शक मला काही विचारायला फोन नाही करत की आता तू जेवलास का वगैरे, ते बिचारे त्यांची कामं करत असतील. पण या अशा निर्मात्या आहेत ना की त्या गेल्यानंतर पोचलास का, मग जेवलास का,
मग उद्या जेवायला काय पाहिजे, अहो म्हटलं थांबा अजून आजचं संपत नाहीये. तर इतकं त्यांचं असं एखाद्या आईचं कसं पोरावर लक्ष असतं ना, की तो पोहोचला का घरी वेळेत, ट्रॅफिकमध्ये त्याला वेळ लागला का, बरं उद्या मग तुला काय व्हेज चालतं नॉनव्हेज चालतं, तिखट नाही चालत ना, मग उद्या दुपारी काय मागू, बरं आपण परवा त्या दादरच्या एरियामध्ये प्रमोशनला चाललोय तर मग तिथे समोर रेस्टॉरंट आहे, मग ते चालेल का, मग तिथलं फूड बरं आहे. हे इतकं प्लॅनिंग पुढचं करून ठेवतात ना, तर कधी कधी आपल्याला असं वाटतं ना काहीतरी इम्प्रोम्प्टू करू, पण त्यांचं एवढी काळजी आणि इतकं लक्ष असतं की नाही आवडत मॅडम कधी कधी आम्हाला. आता कोण राहिलं, हा श्रेयस सर राहिलं, सॉरी. बापरे काय मी यांच्याबद्दल सांगावं. हा एक गोष्ट आहे, वाईट वाईट अत्यंत वाईट. अरे अरे तुम्ही म्हणजे ऐकलं नसेल कधी. मर्दिनीच्या चित्रीकरणाच्या दरम्यान असं होतं की आता प्रार्थना, मी, जितेंद्र तर त्यांचा खूप जुना मित्र आहे, त्यांची सुरुवातही एकत्र आहे, पण आम्हाला सगळ्यांना एक तर ते एकसारखंच समान वागणूक होती. पण असं होतं ना की इतका कडक अभिनेता आहे, आमचा सगळ्यांचाच आवडता, तर त्याने मध्ये मध्ये आम्हाला सांगावं, म्हणजे दिग्दर्शक बिचारे सांगतातच आहेत, पण एखादं असतं ना की एक आजीबाईच्या बटव्यातला एक नुसका तिच्याकडून पाहिजे, म्हणजे मला माझा परफॉर्मन्स अजून चांगला करता येईल, तर ते खूप हातचं राखून ठेवतात. म्हणजे वरवर सांगताना ते असं सांगतात की नाही तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही चांगलंच करताय, पण आपल्याला वाटत असं या ना जरा सांगा ना सर, आता ते असं होतंय. बरं ते दिग्दर्शक बिचारे नाही वो थोडा सर थोडा असं करून ते सांगतात, तर आपल्याला असं होतं सर तुम्ही ॲक्टर आहात ना, तुम्ही कधीतरी मदत करा ना. प्रत्येक वेळेला आम्ही करत असू ते बरोबरच असेल असं नाही. मग ते बघतात आणि मग असं शेवटच्या क्षणी येतात, असं बारीक एक कानात काहीतरी टिप देऊन जातात, थोडं असं करून बघ, आणि मग तो टेक ओके होतो पुढचा. तर बाकी ओके कौतुक, पण मग ते करायला ते जो वेळ लावतात तो मला जाम आवडत नाही सर. रीडिंगला सांगून टाका. कशाला 4 टेक करत बसायचे, एका टेक मध्ये काम होऊन जातं. अशा यांच्याबद्दल न आवडणाऱ्या या सगळ्या गोष्टी आहेत. आणि या सगळ्यामुळे आम्हाला हा अजिबात आवडत नाही.